माझ्या मते फडणवीस हे आजपर्यंतचे सगळ्यात वाईट मुख्यमंत्री आहेत. मोदी वाट बघतायत सोनम वांगचूक कधी मरतील. सरकारचा इगो दिसतो का? म्हणजे लोकशाही सरकारचा अहंकार नाही, राक्षसी अहंकार दिसतो. पण अमिताभ बच्चन हा धरपोक आणि पळपुटा आहे. काँग्रेस कुठे आहे? राहुल गांधी कुठे आहेत? म्हणजे मी शरद पवारांबद्दल आता फारसा विचार करत नाही. देवेंद्र फडणवीस हे मोदींचे उत्तराधिकारी आहेत एवढं बोलण्यापर्यंत काही लोकांची पाळी गेलेली आहे. फडणवीसांना सांगायची वेळ आली आहे की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, आमचा महाराष्ट्र खूप मोठा आहे. देवाभाऊ हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत, हे लक्षात ठेवा. करप्ट फक्त राजकारणी नाही झाले, करप्ट सगळा समाज झालेला आहे. मतदार करप्ट झालेले आहेत, पत्रकार करप्ट झालेले आहेत, डॉक्टर्स करप्ट झालेले आहेत. संघाने, मोदींनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा उठवला. मोदी सरकार हे हिटलरवादी सरकार आहे, हे फॅसिस्ट सरकार आहे, हे भारताचा हिंदू पाकिस्तान बनवत आहे. त्यांना विरोध करा. नमस्कार, मी प्रशांत कदम. इतकी असंवेदनशील सरकार आपल्या देशामध्ये कधी होती? सोनम वांगचूक यांचं उपोषण 17व्या दिवसामध्ये पोहोचलेलं आहे आणि अजूनही त्यांच्या उपोषणाची साधी दखल मोदी सरकारनं घेतलेली नाहीये. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. त्याच्याकडे सुद्धा बघायला महाराष्ट्र सरकारला वेळ नाहीये आणि सगळे पक्ष सुद्धा दिशाहीन, विचारहीन झालेले आहेत. आत्ता जेव्हा या मुलाखतीसाठी मी बागडे सरांच्याकडे आलोय, नेमकं त्याच वेळी सकाळी बातमी येते शरद पवार यांच्या पक्षाच्या बद्दल की हा पक्ष कधीही NDAच्या कळपात सामील होऊ शकतो का? जरी थेट सामील नाही झाला तरी एका महत्वाच्या विधेयकावरती, डिलिमिटेशन विधेयकावरती त्यांचे खासदार मोदींना मदत करू शकतील अशा पद्धतीची बातमी आहे. दुसरीकडे आपण बघतोय की प्रश्न कोणी विचारला एखाद्या प्रकल्पाबद्दल की थेट राज्याचा अपमान म्हणून मुख्यमंत्री भर सभागृहामध्ये धमकी देत आहेत आणि असे शब्द वापरतायत की जे सभागृहाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. गेल्या आठवडाभरामध्ये या सगळ्याच्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, सुरुवात खरं तर आपण म्हणजे सगळं जे आंदोलन चालू आहे त्याच्यापासून करणार होतो, पण एक लेटेस्ट बातमी सकाळची येते शरद पवारांच्या पक्षाबद्दलची. तर सुरुवात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, वाटण्याचं काय हे राहिलेलं नाही, आता दिवसच राहिलेलं नाही. म्हणजे मी शरद पवारांबद्दल आता फारसा विचार करत नाही. शरद पवार कुठेही जावोत, शरद पवार NDA बरोबर जावोत, शरद पवार काँग्रेस सोबत जावोत, शरद पवार हे मोदींचे मित्र आहेत, मित्र पक्ष आहेत. शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा, शरद पवार नावाचा एक पक्ष अस्तित्वात आहे. तो अत्यंत संधी साधू पक्ष आहे आणि ते मोदींचे मित्र आहेत, अडाणींचे मित्र आहेत. त्यामुळे शरद पवार भाजप सोबत गेले की काय किंवा नाही गेले काय प्रश्नच उरत नाही. शरद पवार हे ऑलरेडी मोदींसोबत आहेत, अडाणी सोबत आहेत, अंबानी सोबत आहेत. त्यामुळे मला काही त्यांचा आता महाराष्ट्राच्या राजकारणात फार विचार करावा असं वाटत नाही. शरद पवारांचे बहुसंख्य खासदार, 8 मला वाटतं खासदार आहेत आणि 10 आमदार. बहुसंख्य खासदार आणि आमदार यांची इच्छा आहे की आपण BJP सोबत जावं. मला माहिती आहे 2-4 सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार सोडले तर बाकीचे काय करणार आहेत. पण लोकांनी हे गृहीत धरलेलं आहे शरद पवार संधी साधू आहेत. शरद पवार गेले नाहीत त्यांच्यासोबत तरी त्यांच्या सोबतच आहेत. ते मोदी आणि अदानीचे मित्र आहेत मी जे म्हणतो, आणि ते पूर्वीपासून त्यांच्या सोबत आहेत. तेव्हा मला काही आश्चर्य वाटत नाही शरद पवार NDA सोबत गेले तरी. किंबहुना शरद पवारांनी आता आपली जर प्रतिष्ठा उरली सुरली जर शाबूत ठेवायची असेल तर राजकारणातून निवृत्त व्हावं असं माझं मत आहे. ज्यावेळी काल सगळ्या घडामोडी घडत होत्या, शिंदे स्वतः दिल्लीत पोहोचलेले होते, अमित शहांना भेटतायत त्या 6 खासदारांना सोबत घेऊन, आणि त्याच वेळी इकडे जयंत पाटील आणि फडणवीस यांची सुद्धा एक बैठक झाल्याचं कळतंय. महाराष्ट्रामध्ये काही नेतृत्व बदलाची शक्यता दिसते का? त्याच्याबद्दलच्या बातम्या खूप यायला लागल्यात. म्हणजे देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार हे आपण अनेक वर्ष ऐकतोय, ते काही गेलेले नाहीयेत. पण गेल्या 4-5 दिवसामध्ये अचानक पब्लिकली विधानं होत आहेत. संजय राऊत म्हणाले त्याच्याबद्दल की बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात वगैरे वगैरे. तर तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार ही बातमी काही नवीन आहे. ती यापूर्वीच अनेकांनी ते जाणार दिल्लीला, तशी शक्यता आहे. इतकंच कशाला, देवेंद्र फडणवीस हे मोदींचे उत्तराधिकारी आहेत एवढं बोलण्यापर्यंत काही लोकांची पाळी गेलेली आहे. मुद्दा असा आहे की सगळ्यात जास्त बातम्या कोण उडवतोय देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार याबाबत?
सगळ्यात जास्त बातम्या एकनाथ शिंदे उठवत आहेत, हे लक्षात घ्या. याचं कारण स्पष्ट आहे की फडणवीस एकदाचे जावेत आणि मुख्यमंत्री पद आपल्याला मिळावं अशी एकनाथ शिंदेची इच्छा आहे. त्यामुळे ते वारंवार अमित शहाना जाऊन भेटतात. आता तर ते 6 खासदार घेऊन गेले अमित शहाकडे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची, आणि अमित शहाना ते सांगत आहेत की बघा मी तुमची ताकद वाढवली आहे वगैरे वगैरे. तेव्हा एकनाथ शिंदे आणि अमित शहा हा एक वेगळा अलायन्स आहे. फडणवीसांना हैराण करायला तो अलायन्स काम करतो आणि जोपर्यंत अमित शहा आणि शिंदेचा अलायन्स आहे तोपर्यंत फडणवीसांवर ते वेळोवेळी दबाव टाकणार. फडणवीस काय एवढे डिस्टर्ब झाले हल्ली, त्याची भाषा बदलली, ते विकृतासारखं बोलायला लागले विधानसभेमध्ये. याचं कारण त्यांना आता शाश्वती वाटत नाहीये की आपण किती काळ महाराष्ट्रात राहू. या क्षणाला दिल्लीला जायची त्यांची इच्छा आहे का? तर मी काही लोकांशी बोललो जे रिलायबल सोर्सेस आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की फडणवीसांची स्वतःची अजिबात इच्छा नाही. याचं कारण जोपर्यंत मोदींचं भवितव्य काय किंवा मोदी अमित शहाना उपपंतप्रधान म्हणून बढती देणार आहेत का, या गोष्टी जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत फडणवीस दिल्लीला जाऊ इच्छित नाही. याचं कारण ते म्हणतायत दिल्लीत जाऊन खड्ड्यात पडण्यापेक्षा, भाजपच्याच राजकीय खड्ड्यात पडण्यापेक्षा महाराष्ट्रात राहावं. महाराष्ट्रात आपलं बरं चाललंय असं त्यांना वाटतंय. पण भाजपमध्ये महाराष्ट्रात सुद्धा फडणवीसांविरुद्ध एक गट आहे. त्याला असं वाटतंय की फडणवीसांनी आता दिल्लीला जायला हवं आणि नवा मुख्यमंत्री व्हायला हवा. तो कोण आहे मुख्यमंत्री? विनोद तावडे असणार की बावनकुळे असणार? संजय राऊत म्हणतात बावनकुळे येऊ शकतात, मला माहित नाही. पण मी काही काळ तरी विनोद तावडेंचं नाव ऐकतोय, हे लक्षात घ्या. कारण विनोद तावडे सध्या अमित शहाच्या खूप जवळ आहे. पण आता तातडीने फडणवीस जातील दिल्लीला असं काय मला वाटत नाही. गेले तर माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचं कल्याण होईल. कारण आता महाराष्ट्राचं भलं काही त्यांच्या हातून होणार नाही असं मला वाटतंय. जो संपूर्ण मिसिंग लिंकचा प्रसंग झाला त्यामध्ये ते स्वतःलाच महाराष्ट्र समजतायत. म्हणजे यांना कोणी बोललं, यांच्यावर टीका केली तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे. म्हणजे फडणवीसांचा आता मोदी झालेला आहे. मोदी असंच बोलतात ना, मोदींवर कोणी टीका केली तर तो राष्ट्राचा अपमान आहे, तो देशाचा अपमान आहे. अरे देश आणि पंतप्रधान, देश आणि राजकारणी वेगळं करायला शिका. तेच फडणवीसांना सांगायची वेळ आली आहे की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, आमचा महाराष्ट्र खूप मोठा आहे. आमचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज, फुले, आंबेडकर, ही सगळी परंपरा जी आहे ती सांगतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या इतका छोटा महाराष्ट्र नाही, कोता तर नाहीच, संकुचित सुद्धा नाही. माझं तर उलट म्हणणं आहे की फडणवीसांनीच असं बोलून महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचा अपमान केलेला आहे. त्यांनी माफी मागायला हवी. तुम्ही आता बोलताना जे सांगितलं की अचानक त्यांची ही जी भाषा बदलते, कदाचित त्याच्या पाठीमागे ही जी पॉलिटिकल इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे त्याच्यातनं ते आलेलं आहे का? कारण आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की 288 पैकी 237 आमदारांचं बहुमत असलेलं हे सरकार आहे, तर आता जरा सत्तेत आल्यानंतर ते मवाळ होतील, हे सगळं बाकीचं वैर विसरून जातील. आणि जेव्हा 2014 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा लोकांना असं वाटलं होतं की मध्यम वर्गातनं आलेला एक चेहरा की ज्याला फार तशी म्हणजे जरी वडील आमदार होते तरी सुद्धा तशा प्रस्थापित राजकारण्यांच्या पैकी ते नव्हते, तरी सुद्धा जर नंतरचे फडणवीस आपण बघितले आणि ही भाषा सभागृहातली, तर फार बदल झालाय. खूपच बदल झालाय. म्हणजे मी फडणवीसांना आज नाही ओळखत आहे, मी ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून, म्हणजे मी IBN लोकमतमध्ये असल्यापासून त्यांना ओळखतोय. विरोधी पक्ष नेता म्हणून मी त्यांना IBN लोकमतचा प्लॅटफॉर्म अगदी सविस्तरपणे वापरू दिलेला आहे. त्याचं कारण ते माझं कर्तव्य होतं. कोणीही विरोधी पक्ष नेता असेल आणि विरोधी पक्ष नेता असलेले फडणवीस जे शांत होते, जे सुसंस्कृत होते, जे अभ्यासू होते असं मला वाटतं, ते आता काय झालेलं आहे म्हणजे अक्षरशः असं म्हणायचं का, अगदी पारंपरिक भाषेत म्हणायचं तर देवाचा दैत्य झालाय असं म्हणायचं का? अर्थात हे देवबिव काही नव्हते, म्हणजे हे शब्द सुद्धा माझ्या मते हे वापरू नयेत, त्याचा वादळ होऊ शकतं. पण ते ज्या म्हणजे द्वेष भावनेने काम करतात विरोधकांविरुद्ध, पक्ष फोडायचा प्रयत्न करतात,
माझ्या मते फडणवीस हे आजपर्यंतचे सगळ्यात वाईट मुख्यमंत्री आहेत आणि ते महाराष्ट्राचे नायक नाहीत. देवाभाऊ हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत, हे लक्षात ठेवा. काय केलं त्यांनी 19 पासून बघा. म्हणजे तुम्हाला 2 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुम्ही एवढे विसरलात, आपले संस्कार विसरलात. माझं तर म्हणणे बाकी बाहेरचे जाऊ दे संस्कार, त्यांच्या वडिलांचे संस्कार. फडणवीस यांचे जे वडील होते गंगाधर फडणवीस यांना मी भेटलेलो आहे. ते एक आमदार म्हणून प्रभावी होते, पण त्यांच्या चारित्र्याविषयी त्यावेळी भाजपचे लोक असतील, संघातले लोक असतील, दाखला द्यायचे. बघा गंगाधर फडणवीस आमचे नागपूरचे कसे आहे. कुठे गेला तो संस्कार. फडणवीसांनी चारित्र्य सोडलं. फडणवीस भ्रष्ट झाले. फडणवीस पैशाच्या बाबतीतही भ्रष्ट झाले असा माझा आरोप आहे. याचं कारण एका बदमाश अशा बिल्डरशी मुंबईमध्ये त्यांचे संबंध आहेत, ज्या बिल्डरने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर उचलून घेतलं होतं कडेवर. बरोबर आहे ना. मोहित कंपोज तुला नाव माहिती आहे म्हणजे नावही सांगायची गरज नाही. मोहित कंपोजचे आणि फडणवीसांचे काय संबंध आहेत. मोहित कंपोजला एवढी कामं कशी मिळत आहेत SRAची. मोहित कंपोजच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये कुणाचा पैसा आहे. माझे हे प्रश्न आहेत फडणवीसांना, कुणाचा पैसा आहे. मला भाजपच्याच काही लोकांनी हे सांगितलेलं आहे की फडणवीस आणि मोहित कंपोज ही एक युती आहे. प्रत्येक मुख्यमंत्री आपला पैसा कुठेतरी दडवत असतो, तसा फडणवीसांनी मोहित कंपोजच्या कंपनीमध्ये पैसा दडवला आहे का असा आरोप करतात की वसंतराव नाईकांचा पैसा हा जवाहरलाल दर्डानी दडवला होता असा आरोप होतो. महाराष्ट्रात सगळ्या नाही माहिती आहे, मी काही नवीन बोलत नाही. कारण तो पैसा आल्यावरच जे लोकमत साप्ताहिक होतं ते नंतर दैनिक झालं असाही आरोप होतो. आता या आरोपाची शहानिशा महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी का केली नाही हे मला माहिती आहे. याचं कारण पत्रकारांना जे पैसेवाले आहेत, जे प्रभावी आहेत राजकारणी, त्यांच्या सोबत राहायला आवडतं आणि हल्ली बहुसंख्य पत्रकारांना असं वाटतं की अशा प्रभावी लोकांबरोबर राहिलो तर आपण पण श्रीमंत हो. तुझा अपवाद, तू या मार्गावरचा नाही. फार संस्कृती बदलत चालली, खूपच बदलली झाली. म्हणजे करप्ट फक्त राजकारणी नाही झाले, करप्ट सगळा समाज झालेला आहे. मतदार करप्ट झालेले आहेत, पत्रकार करप्ट झालेले आहेत, डॉक्टर्स करप्ट झालेले आहेत. समाज जेव्हा अशा प्रकारे खाली 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 जातो, त्याची अधोगती होते, तेव्हा फक्त राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही ना. राजकारण्यांची भाषा बिघडली असं म्हणतात, समाजाची भाषा बिघडली. राजकारण्यांची भाषा फक्त बिघडली नाही, समाजाची भाषा बिघडली, टीव्ही सिरियलची भाषा बिघडली, सिनेमाची भाषा बिघडली. काय म्हणजे मी असं मानतो नैतिकता नावाची गोष्ट असायला पाहिजे. आज बहुसंख्य लोकांचं वागणं हे अनैतिक आहे, हे दुःखाने म्हणावंसं वाटतं मला. महाराष्ट्राची जी अधोगती आहे ना, देशाची अधोगती आहे, ती खूप अस्वस्थ करते. काहीतरी याच्यात घडलं पाहिजे. मी तुला सांगतो काहीतरी घडलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत. मला सतत भगतसिंगची आठवण येते, मी तुला खरंच सांगतो. पण म्हणजे जेव्हा एक आंदोलन उभं राहिलेलं होतं देशातल्या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आणि सोनम वांगचूक 59 वर्षांचे गृहस्थ आहेत, इतकं चांगलं संशोधन त्यांनी देशाला दिलेलं आहे, मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत, 17 दिवस झालेले आहेत, एकतर सरकार त्यांच्याकडे डुंकून बघायला तयार आहे. म्हणजे ज्या मोदींना अण्णांच्या आंदोलनाच्या लाटेचा एक थोडाफार फायदा झाला, आंदोलनाच्या हवेवरती हे सरकार आलेलं आहे, अशा वेळी आंदोलनाकडे अजिबात बघायचंच नाही. आणि हा केवळ या आंदोलनाचं नाही, शेतकरी आंदोलनाच्या बद्दल तेच केलं त्यांनी. सगळी आंदोलनं चिरडून टाकतायत. शेतकरी आंदोलन, त्यानंतर धरणं जे धरलं शाहीनबाग, बरोबर, त्याबाबत ते केलं. कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत तेच केलं. प्रत्येक आंदोलन त्यांनी चिरडलेलं आहे, प्रत्येक आंदोलन चिरडलेलं आहे. तू हे लक्षात घे. संघाने, मोदींनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा उठवला, सरळ फायदा उठवला. त्यामुळे आंदोलनामुळे जो असंतोष तयार झाला होता त्यावर यांनी आपली राजकीय पोळी भाजली. पण आता ते सर्व लोक आंदोलन विरोधी झालेले आहेत. ते जन आंदोलनांना दडपण्याचा प्रयत्न करतात. माझं तर म्हणणं आहे मोदी खुंची आहेत. मोदी वाट बघतायत सोनम वांगचूक कधी मरतील हे लक्षात घे तू. JD अग्रवाल गेलेच ना, तेच मी सांगतोय ना. इतके दिवस मी गेले काही दिवस हेच सांगतोय. मी माझ्या व्हिडिओतही बोललो. JD अग्रवालांचं काय झालं बघा. हा माणूस गंगेच्या शुद्धीकरणासाठी 110 दिवस त्यांनी उपोषण केलं.
आणि JD अगरवाल हे प्राध्यापक होते. IIT. हा, IITचे प्राध्यापक होते. JD अगरवाल 110 दिवस उपोषणाला बसले. वारंवार त्यांनी सरकारला आणि मोदींना आवाहन केलं, पण मोदींनी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. पण म्हणजे नाही, त्यांनी जीव घेतला ना त्यांचा. गंगा शुद्धीकरण हा भाजपचा पण मुद्दा आहे ना. पैसे खाल्ले नाही या लोकांनी गंगा शुद्धीकरणासाठी करोडो रुपये देऊन. कुठे गंगा शुद्ध झाली? माझा मुद्दा एवढाच आहे की मोदींना कार्यकर्ता एखादा उपोषणाला बसला, धरण्याला बसला, मग तो शेतकरी असो, कुस्तीपटू असो की JD अगरवाल असो, याला नागवण्यात, याला मारण्यात एक कुंशी आनंद मिळतो, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. पण त्याच्यात एक सरकारचा इगो दिसतो का? म्हणजे लोकशाही सरकारचा अहंकार नाही, राक्षसी अहंकार दिसतो. सत्ताधाऱ्यांना एवढा अहंकार असू नये. सत्ताधाऱ्यांनी कायम जनतेला रिस्पॉन्सिव्ह असायला हवं. ते कुठे दिसतंय? एक वेळ आपण असा विचार करू की भले त्यांना काय मंत्री बदलायचे नसतील, राजीनामा घ्यायचा नसेल, पण एक व्यक्ती जर अशा पद्धतीनं आंदोलन करतोय, किमान त्याच्या चर्चेसाठी कोणी तुम्ही पाठवू शकत नाही? एक प्रतिनिधी सरकारचा जाऊन तुम्ही विनंती करू शकत नाही आंदोलन मागे घ्या म्हणून? हाच अहंकार्यानं बुडवणार आहे, हे माझ्याकडून लिहून घे. लोक पाहत आहेत, जनता पाहते. सोनम वांगचुक नावाचा एक चांगला वैज्ञानिक, एक चांगला कार्यकर्ता, किती सहन केलं यांनी. ते लडाखमधून दिल्लीपर्यंत चालत आले. त्यांनी पदयात्रा काढली होती, बरोबर आहे, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी. त्यानंतर त्यांनी 23 दिवसांचं उपोषण केलं लडाखमध्ये. या लोकांनी त्यांना जेलमध्ये घातलं, तरी सुद्धा न घाबरता ते आज उपोषणाला बसले आहेत. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पद्धती सुधारावी म्हणून. कोण आहे एवढा त्यागी माणूस? मला सांगा ना या देशामध्ये या क्षणाला. मेधा पाटकर जशा त्यागी होत्या, मेधा पाटकरनी जसे हाल भोगले पण त्या उपोषण करत होत्या, तसेच हाल सोनम वांगचुकनी भोगलेले आहेत आणि ते उपोषणाला बसलेले आहेत. मेधा पाटकरची बदनामी केली या लोकांनी, भाजपनी, विशेषतः गुजरातमधल्या भाजपनी, नरेंद्र मोदींनी त्यांना छळायचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न आज सोनम वांगचुक यांच्या सोबत होतोय. मला तर ही भीती आहे. JD अग्रवालांना मोदींनी ज्या प्रकारे मारलं, मोदींनीच मारलं, मी जबाबदारीने बोलतोय, तसंच हे सोनम वांगचुक यांचा जीव घेतील याविषयी माझ्या मनात शंका नाहीये. म्हणून वांगचुक यांना 2 दिवसापूर्वी मी आवाहन केलं. त्यानंतर नसीरुद्दीन शहा, अरुंधती रॉय वगैरेंनी पण आवाहन केलंय की तुम्ही उपोषण मागे घ्या. याचं कारण आज मुक्ता दाभोळकरनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, ती सर्वांनी वाचायला हवी. नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, म्हणजे याचं नाव आता जादूटोणा विरोधी कायदा आहे, त्या कायद्यासाठी लातूरमध्ये 11 दिवसाचं उपोषण केलं होतं. म्हणजे 11 दिवस त्यांचं उपोषण चाललं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी लक्ष दिलं नाही. पण दाभोळकर म्हणाले, मी सरकारसाठी थांबणार नाही, मी समाजाची विवेकबुद्धी जागी करण्यासाठी हे उपोषण केलेलं आहे. मला जे साध्य करायचं होतं ते झालेलं आहे. समाजामध्ये मंथन सुरू झालेलं आहे या मुद्द्यावर. त्यामुळे मी आता उपोषण मागे घेतोय. मला असं वाटतं सोनम वांगचुक यांनी नेमकं हेच करायला हवं. त्यांनी या नादान सरकारची वाट पाहू नये. मोदी येणार नाहीत. मोदी हे अहंकारी आहेत, मोदी हे हिटलर आहेत, मोदी हे पुतीन आहेत, मोदी हे एर्डोगन आहे, ते लक्षात ठेवा. पुतीनने जसं विरोधकांना मारलं, काही लोकांना विष घालून मारलं, काही लोकांना तुरुंगात टाकून मारलं, मोदी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हळूहळू तेच करणार आहे, ते लक्षात घ्या. म्हणून सोनम वांगचुक यांच्या जीवाची त्यांना काळजी वाटत नाही. आणि ज्या अहिंसात्मक पद्धतीनं सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहेत तो गांधीजींचा मार्ग आहे. पण गांधीजी सुद्धा ब्रिटिश राजवटीच्या विरोधात जे करत होते, म्हणजे तेव्हा ती राजवट सुद्धा लोकशाही मूल्यांवरती विश्वास ठेवणारी होती. ती काही नाझी जर्मनी नव्हती. किमान ते येऊन चर्चा करत होते, गांधीजींना बोलवत होते अशा उपोषणानंतर. इथं मात्र ते अजूनही होताना दिसत नाहीये. अण्णा हजारेंच्या बाबतीत 12व्या दिवशी तेव्हाचं UPA सरकार प्रणव मुखर्जींसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवत होतं. कायद्याचा मसुदा तिथं तयार होत होता आणि इथं 17 दिवस होऊन सुद्धा कुणी चर्चेला जात नाहीये. तर हा जो एक एखाद्या सरकारच्या मानसिकतेचा बदल असतो, तो पण अशा आंदोलनात. मनमोहन सिंग यांचं सरकार संवेदनशील होतं म्हणून त्यांनी RTI सारखा कायदा केला, RTI सारखा कायदा केला. जेव्हा जन आंदोलन झाली तेव्हा मनमोहन सिंगनी प्रतिसाद दिलेला आहे. अण्णा हजारेंना सुद्धा मनमोहन सिंगनी प्रतिसाद दिला. अण्णा हजारेंचं उपोषण 4 दिवसात संपलं असतं. मी होतो तिकडे, 12 दिवस सुद्धा वाढलं नसतं. पण काँग्रेसवाल्यांच्या भांडणांमुळे विलासराव गेले चेन्नईला, हे लक्षात घे. कोण मिटवू शकत होतं?
अण्णांचं उपोषण. विलासराव ना, त्यांना अनुभव विलासराव होता. केंद्रात मंत्री होते, बरोबर. मुख्यमंत्री असताना त्यांनी अण्णांना चांगलं हाताळलं होतं. या काँग्रेसवाल्यांमधले 2 गट असे मारामारी करत होते. एका बाजूला चिदंबरम, कपिल सिबल हे, की त्यांना अण्णांचं उपोषण हे मनमोहन सिंग यांच्या विरुद्ध आहे आणि ते चिघळायला पाहिजे असं वाटत होतं. म्हणून चिदंबरमनी अण्णा हजारेंना अटक सुद्धा केली. ते गृहमंत्री होते. चूक होती. ती चूक होती. मनमोहन सिंगना माहित पण नव्हतं की हे अटक करतायत वगैरे. त्यानंतर आंदोलन चिघळलं. मुद्दा असा आहे की नंतर 12 दिवसांनी हे उपोषण विलासराव आले आणि त्यांनी मिटवलं. जे काय झालं पुढे, लोकायुक्ताचा कायदा झाला, अण्णांना जरुरीपेक्षा जास्त महत्व या लोकांनी दिलं वगैरे. काही लोकांना हे मंजूर नव्हतं. बिचारे मनमोहन सिंग यांच्या सांगण्यावरून, बिचारे म्हणू नये, खरं तर ते माणूस होते, म्हणजे चांगला माणूस होते म्हणून असं वागले. पण मनमोहन सिंग त्यांनी तर प्रणव मुखर्जी आणि इतर 3 नेत्यांना रामदेव बाबाला भेटायला एअरपोर्टवर पाठवलं. म्हणजे बघा मनमोहन सिंग यांची मानसिकता काय होती, किती चांगली होती. त्यांच्या पुढे तर मोदी राक्षस आहे. आणि इथे 22 लाख विद्यार्थ्यांच्या म्हणजे भवितव्याचा खेळ झाला इथं. एवढी 22 लाख नाही, सगळे मिळून, सगळ्या परीक्षेतले मिळून विद्यार्थी 1 कोटी होतात. खरं म्हणजे नीटचेच केवळ नीटचे 22 लाख आहेत, सीबीएसईचे वगैरे धरले. गोळ झाला. मग तो सगळा आक्रोश जो आहे तो गेला कुठे? म्हणजे आता या आंदोलनाला ज्या पद्धतीचा पाठिंबा दिसतोय, जंतर मंतर वरती फार कमी प्रमाणात, मीडिया पण फार मेनस्ट्रीम मीडिया कुठं गेल्या 3 दिवसात वाढलं नाहीये. जे जातात ते पण इंडिपेंडेंट मीडिया तिथं जाऊन कव्हर करते. तर हे कशामुळे झालंय? म्हणजे 3 गोष्टी आहेत. अण्णांचं आंदोलन काय यशस्वी झालं? पहिली गोष्ट म्हणजे मीडिया अण्णांच्या बाजूचा होता, लोकभावना अण्णांच्या बाजूची होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सरकार सुद्धा संवेदनशील होतं. यावेळी काय आहे, मीडिया विकत घेतलाय मोदींनी, बहुसंख्य मीडिया. मी 2 दिवसापासून अनेक मीडियावाल्यांना, म्हणजे मेनस्ट्रीम मीडियातल्या आपल्या मित्रांना फोन करतोय. बहुतेकांचं एक म्हणणं आहे की आमच्या मॅनेजमेंटची पॉलिसी आहे की या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीचा फारसा प्रतिसाद द्यायचा नाही. पण त्यांना जाणीव करून दिल्यावर की निदान तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीला जागा. काही लोकांनी केलं, राजदीप सरदेसाईंनी केलं. राजदीपने आता उघडपणे सोनम वांगचूक यांच्या उपोषणाबद्दल आवाहन केलेलं आहे. त्यांनी काल संपूर्ण आजतकमध्ये सीजेपी आंदोलनाला कव्हरेज मिळत नसताना राजदीप सरदेसाईंनी आपला इंडिया टुडेचा रिपोर्टर पाठवला आणि एक उत्तम बातमी केली. माझं म्हणणं आहे, पण राजदीप सरदेसाई हे अपवाद आहे. असं किती लोक करतात. आजतकवाले म्हणतात नाही आमची जी अँकर आहे अंजना काय तिचं नाव, अंजना ओम काश्यप, हिला वाईट वागवलं ते. अरे वाईट वागवलं म्हणजे तुम्ही जर स्क्रीनवर कायम हलकटपणा करणार तर लोक चिडणारच ना. गोदीमुडिया मुर्द्याबाद अशा घोषणा दिल्या. आपल्याकडची एक अँकर होती ज्युनियर, तिला सुद्धा अडवलं लोकांनी. कारण हे अँकर असं समजतात की आपण प्राईम मिनिस्टर पेक्षा मोठे आहोत, वाटेल ते बोलायला लागतात तिकडे. मॉकचं भान बाळगलं पाहिजे ना. तुम्ही मॉक मध्ये वागताना तुमचा काही स्टुडिओ नाही हा, मॉकचं भान बाळगलं पाहिजे. ते न बाळगल्यामुळे हे होतंय. पण हळूहळू प्रसिद्धी मिळायला लागलेली आहे. गेले 4 दिवस तू बघितलंस तर तिथला सपोर्टही वाढतोय. डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे. फक्त काँग्रेस पक्षाचे लोक आलेले नाहीत. पण एक तुला महत्वाची गोष्ट सांगतो, सीजेपीला आणि सोनम वांगचूक यांना पाठिंबा द्यावा की नाही याविषयी काँग्रेस पक्षात मतभेद निर्माण झालेले आहेत. नेत्यांच्या एका गटाचं म्हणणं आहे की आपण तिथे गेलं पाहिजे, आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. तुझ्या जर लक्षात असेल तर काल शंकरसिंह वाघेला, गुजरातचे मुख्यमंत्री, तिथे माजी मुख्यमंत्री गेले तिकडे. त्याआधी आपले अमरावतीचे खासदार जे आहेत बळवंत वानखेडे हे गेले तिकडे. बळवंत वानखेडे आधीच निघून गेले, ते काय राहुल गांधीला विचारायला बसले नाही. धनंजय शिंदे सुद्धा गेले. आपल्या या सपकाळांनी, हर्षवर्धन सपकाळांनी व्हिडिओ बनवून पाठिंबा दिला. सो काँग्रेस पक्षात सुद्धा 2 गट आहेत. एका गटाचं असं म्हणणं आहे की या आंदोलनाला अजिबात पाठिंबा देऊ नये. दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे नाही आपण या आंदोलनाला जोडून घेतलं पाहिजे, त्याचा फायदा राहुल गांधींना होईल. माझं असं मत आहे की राहुल गांधी आले नाहीत, त्यांनी सगळ्यात मोठी संधी गमावली तरुणांबरोबर जोडून घ्यायची. एक लक्षात घे, राहुल गांधी काँग्रेसचे फक्त नेते नाहीत, राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. विरोधी पक्ष नेते आहेत ना, भारताचे विरोधी पक्ष नेते आहेत. म्हणजे जसा एका बाजूला भारताचा पंतप्रधान असतो तसा दुसऱ्या बाजूला समांतर भारताचा विरोधी पक्ष नेता असतो. त्यांची ही जबाबदारी होती की जाऊन तिथे या तरुणांना पाठिंबा दे. हे तरुण कोण आहेत?
हे तरुण कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. यांच्यावर जे आरोप करतायत काही काँग्रेसवाले काही बीजेपी वाले की हे स्पॉन्सर्ड आहे, यांचे पैसे कुठून येतात, दिसलं का हो तुम्हाला 1 महिन्यामध्ये? रस्त्यावर बसून जेवतोय तो अभिजित दिपके आणि त्याचे सहकारी. कुणीतरी मुस्लिम समाजातून येतोय त्यांना अन्न देत आहेत, कुणीतरी हरियाणातून येतोय त्यांना मदत करायला. उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक आहेत आणि त्यांच्याबरोबर विद्यार्थी आहेत आयसा या संस्थेचे, हे उपोषण करतायत. म्हणून जमलेली 500 लोक उपोषण करत नाहीत ना, ते करणारही नाहीत, ते पाठिंबा द्यायला आलेले आहेत. बदनामी करायला काय वापरतात? नाही, हे लोक खात आहेत. माझं हे पत्रकारांना म्हणणं आहे, पूर्वी मी एक अण्णांच्या उपोषणाच्या वेळेला आझाद मैदानातला एक पत्रकार पाहिला होता. तो आता वयाने वाढलाय, मॅच्युरिटी वाढली आहे की नाही मला माहित नाही, पण अण्णांसमोर येऊन बिस्किटं खात होता मुद्दामून अण्णांना चिडवायला. उपोषण स्थळी मी नाव नाही घेणार कारण मला त्या पत्रकाराला महत्व द्यायचं नाही, पण असे पत्रकार आहेत की जे कोणत्या तरी पक्षाला जोडलेले असतात. ते उगाचच त्यावेळेलाही अण्णांची बदनामी करत होते, आताही सोनम वांगचुक यांची बदनामी करतायत किंवा अभिजित दिपकेची बदनामी करतायत. पैसा कुठून आणला? मला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला कुठून पैसा येतो? करा बघू, लोकांना सांगा. माझे मतभेद अभिजित दिपकेशी काही असतील, वांगचुक यांच्याशी सुद्धा असतील, पण आज ते जे करतायत ते देशाच्या हिताचं आहे, इथल्या तरुणांच्या हिताचं आहे. तरुणांचा आवाज ते बनलेले आहेत, तरुणांच्या असंतोषाचं प्रतिबिंब त्यांच्या आंदोलनात आहे. म्हणून मी त्यांना पाठिंबा देतोय. आणि मी 18 जुलैला, आज किती तारीख आहे? आज 15 तारीख, 15 जुलै. मी 18 जुलैला दिल्लीला जातोय. 18, 19, 20, 21 4 दिवस मी दिल्लीला आहे. 20 जुलैच्या मुहूर्तात सहभागी होणार आहे आणि 4 दिवस तिथे जाऊन हे सगळं आंदोलन कव्हर करणार आहे. माझं मत आहे अभिजित दिपकेचं आंदोलन यशस्वी होतं हे तुम्ही कधी म्हणाल? सरकार पडल्यावर? मला नाही असं वाटतं. सरकार पडणारच नाहीये. सरकार तर लोकशाही मार्गाने जाणार आहे, पण जनमत घडतंय. तुम्ही बघितलं तर काल तो जो 3 इडियट्स मधला चतुर आहे, ओमी वैद्य, बरोबर आहे त्याचं नाव, त्यांनी पाठिंबा दिला आंदोलनाला. अजून आमिर खानला सुचलं नाही, अजून त्या अमिताभ बच्चनला केबीसी मध्ये बोलावलेलं होतं. केबीसी मध्ये बोलवून सोनम वांगचुक यांच्या आरत्या ओवाळल्या. पण अमिताभ बच्चन हा धरपोक आणि पळपुटा आहे, त्यामुळे त्याला सुचलं नाही पाठिंबा द्यायचा. आमिर खान अण्णांच्या इथे आला होता, मला आठवतंय, अण्णा आजारे, मी बघितलं होतं दिल्लीमध्ये पाठिंबा द्यायला, इथे आला नाही. कदाचित तो आपल्या लग्नामध्ये बिझी असेल, मला माहित नाही वैयक्तिक कारण काय आहे. पण ओमी वैद्यांनी हे धैर्य दाखवलं आणि त्याच्या पोस्टला प्रशांत 60 लाख हिट्स मिळाले. 60 लाख जाऊन बघा पाहिजे तर 60 lakhs. माझं इतकंच या लोकांना सांगणं आहे की आजची जी पिढी आहे ना, जेन झी काय म्हणता तुम्ही, जेन झी तरुण पिढी, ही तरुण पिढीनं व्यक्त होण्याचे तिचे मार्ग वेगळे आहेत. कदाचित ती तुमच्यासाठी आंदोलनं करणार नाही, तुमच्यासारखी निदर्शनं करणार नाही, धरणी धरणार नाही. त्यांना आपल्या प्रशासनातून बघू नका, त्यांना जे काय करायचं आहे ते त्यांच्या पद्धतीने करू द्या. ते घोषणा देण्यापेक्षा गाणी म्हणणं पसंत करतात, ते घोषणा देण्यापेक्षा नाट्य काय म्हणतात ते सडक नाट्य करणं पसंत करतात. ते होत आहे तिकडे जंतर मंतरवर. जंतर मंतरवर माझ्या मते एक रेझिस्टन्स संमेलनच भरलेलं आहे, प्रतिकार संमेलन तिथे भरलेलं आहे. हे जाऊन बघा, त्याचा अनुभव घ्या. यामुळे देशातले तरुण तयार होतात. जेव्हा जेपीने आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनात आम्ही गेलो नसतो तर आजचा निखिल वागळे तुम्हाला कधीच दिसला नसता. हे लक्षात घे. माझं म्हणणं आहे की हा जो परिणाम आहे यांच्या आंदोलनाचा, हा लोकांनी बघितला पाहिजे. हा माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे. हा राहुल गांधींनी बघितला पाहिजे. मोदी तर बघणारच नाही. मला लोक विचारतात तुम्ही मोदींविषयी, मी मोदींविषयी खूप बोलतो. मोदी किती नालायक आहे, नाकाम आहे, नादान आहे, मोदींचं सरकार किती भ्रष्ट आहे, हे रोज मी आमच्या व्हिडिओतून सांगतोय. मी मोदी विरोधकच आहे. मोदी जावं ही माझ्या आयुष्याची इच्छा आहे, हे लक्षात घ्या. पण मला आपले पण कुणाविषयी आहे, मला आपले पण हे राहुल गांधींविषयी आहे, विरोधी पक्षाविषयी आहे. कुठे आहेत 2 आठवडे राहुल गांधी? त्यांचं म्हणणं असं पडतंय की म्हणजे जो युक्तिवाद सोशल माध्यमांच्या मध्ये दिसतोय की विरोधी पक्षनेत्यांना जास्त प्रश्न विचारले जात आहेत, प्रश्न सरकारला विचारले गेले पाहिजे. सरकार काय या आंदोलनात, काँग्रेसची लबाडी आहे. सरकारला प्रश्न विचारतातच आहेत ना लोक, हजारो लोक विचारतायत. मी तर विचारतोच आहे, पण हजारो लोक विचारतायत. विरोधी पक्षांना नाही प्रश्न विचारत आहोत आम्ही, कारण डावे पक्ष CPM, CPI, CPIML,
तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष सगळ्यांनी येऊन सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस कुठे आहे? राहुल गांधी कुठे आहेत? काल प्रिंट या वेबसाईटने एक आर्टिकल छापलं, त्याचा खुलासा काँग्रेसने केला पाहिजे की राहुल गांधी गेले 2 आठवडे भारतातच नाहीयेत, म्हणून ते येत नाहीयेत, ते परदेशात आहेत. हे खरं आहे का? याचा खुलासा काँग्रेसने केला पाहिजे, नाही तर मोठे गैरसमज होतील. म्हणजे आम्ही म्हणतो मोदी विदेश फिरतात, तर आता राहुल गांधी त्यांच्या पाठोपाठ विदेशी जात असतील आणि जन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे ना. प्रश्न विचारण्याचा जनतेला जो अधिकार आहे, जनता सत्ताधाऱ्यांना पण प्रश्न विचारू शकते आणि जनता विरोधकांना पण प्रश्न विचारू शकते. असं बोलणाऱ्यांना माझं हे आव्हान आहे, तुम्ही माझे व्हिडिओ काढून दाखवा. मी किती व्हिडिओ मोदींच्या किंवा सरकारच्या विरोधात केले आणि किती व्हिडिओ काँग्रेसच्या विरोधात केले हे पहा. तूही करतोयस, पत्रकार आहोत आपण, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अधिक बोलणार, सरकारला प्रश्न विचारणार. पण राहुल गांधीला प्रश्न विचारले की हे लोक चिडतात. ही काय तुमची मानसिकता आहे? आम्ही बीजेपीच्या विरोधात आहोत, याचं कारण भाजप हा देशाचा घात करणारा प्रश्न आहे असं वाटतं. काँग्रेस हा पक्ष त्याने अनेक चुका केलेल्या आहेत, अनेक पाप केलेली आहेत, तरी सुद्धा तो पक्ष रिव्हाइव्ह व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण तो देशातली लोकशाही बळकट करू शकतो. म्हणून आम्हाला वाटतं ना आपुलकीतून राहुल गांधींनी यावं बाबा सोनम वांगचुकना भेटायला, त्यामुळे त्यांचाही गुडविल वाढेल, त्यांनाही फायदा होईल, तरुण मंडळींशी ते जोडले जातील. पण राहुल गांधींच्या येण्यामुळे कदाचित मग भाजपसाठी म्हणजे क्रेडिट राहुल गांधी आल्यामुळे जर काही झालं त्या आंदोलनामध्ये, काय झालं म्हणजे राहुल गांधी जिथं असोसिएट होतात ती गोष्ट भाजपला अजून जास्त ते द्वेषानं विरोध करू दे की, घाबरताय कोणाला? समजा माझं तर म्हणणं फक्त राहुल गांधी नाही, आता केजरीवालनी पण यायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी उघडपणे पाठिंबा दिलेला आहे, अखिलेश यादवनी पाठिंबा दिलाय, पण त्यांनी पण यायला पाहिजे. फक्त राहुल गांधी. आणि कोण विचारतोय भाजपच्या IT सेलला? काही मूर्खासारखा प्रचार ते लोक करतात की म्हणे सोनम वांगचुक यांच्या समोर बसून विद्यार्थी खातायत वगैरे. अरे काय तुम्ही विकृत आहात का? पहिली गोष्ट म्हणजे काल अमित ठाकरेंनी असं म्हटलं पत्रकार परिषदेने की माझा सोनम वांगचुकना पाठिंबा आहे पण अभिजित दीपकेला नाही. मी राज ठाकरेंना मेसेज केला की अमित ठाकरे जे बोलतायत हे चुकीच्या माहितीवर आधारित बोलतायत, कळलं का? तर राज ठाकरेंनी त्या मेसेजची दखल घेतली, कारण आज सकाळी माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं. माझं म्हणणं आहे अमित ठाकरे यांच्यासारखा तरुण नेता त्याने जायला पाहिजे ना दिल्लीला. बघ ना जाऊन स्वतः, इथे मुंबईत बसून काय गप्पा मारतायत? आदित्य ठाकरेंनी जायला पाहिजे, तरुणांचं आंदोलन आहे. जर त्यांना दिल्लीचा रस्ता माहित नसेल तर मी घेऊन जातो त्यांना. इथे बसून काय बडबडताय? म्हणजे तुम्ही किती 5 स्टार कल्चरमध्ये वाढणार आहात. माझं म्हणणं आहे जोपर्यंत हे ठाकरे मंडळी लाठ्या खात नाहीत ना तोपर्यंत लोक त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणून स्वीकारणार नाहीत, हे लक्षात घ्या. पण वाटेल ते इथे बसून बडबडायचं कारण नाही आहे. महाराष्ट्रातले काँग्रेसवाले आहेत ते खूप शांतपणे समंजसपणे वागत आहेत. हर्षवर्धन सपकाळना माहिती आहे जन आंदोलनाची धग काय असते ती. माणसं कमी दिसू देत तिथे, पण तरी सुद्धा परिणाम मोठा होतो हे लक्षात घ्या. आणि मी तुला हे सांगतो, गुजरातमध्ये 1972 साली नवनिर्माण आंदोलन सुरू झालं. ते कुठून सुरू झालं? ते एका मेसमध्ये, एका हॉटेलच्या मेसमध्ये अन्न वाईट देत होते, इथून सुरू झालं. किती किरकोळ मुद्दा होता, पण ते शिक्षणाविषयी आंदोलन बनलं, राजकीय आंदोलन बनलं आणि गुजरातमधल्या चिमणभाई पटेल सरकारला म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला राजीनामा द्यावा लागला. हे लक्षात घे. तरुणांची आंदोलन अशीच सुरू होतात. मला सांग, इजिप्त मधलं जे आंदोलन आहे, ट्युनिशिया मधलं जे आंदोलन आहे, ज्याला आपण म्हणतो अरबस्तानातली पिंक रेव्होल्युशन, इथं सोशल मीडियावरून सुरू झाली. हे जे सतत हिणवणं आहे ना या वय झालेल्या लोकांचं, मी म्हातारे म्हणत नाही, वय झालेल्या, कारण मी पण आता 67 वर्षाचा आहे, पण मला वाटतं तरुणांना पाठिंबा दिला पाहिजे, तरुणांच्या बाजूने उभे राहिलं पाहिजे. मला माहिती आहे मी काय आंदोलनाच्या आघाडीवर नाही, पण हे तरुण जर लाठ्या खातील तर त्यांच्याबरोबर लाठ्या खायला किंवा त्यांना एक वयस्कर माणूस म्हणून त्यांना वाचवायला मी तिथे जाणार आहे. कोणी काही म्हणू. सोनम वांगचुक, आज मी अभिजितची सकाळी बोललो, अभिजितला मी सांगितलं की सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडायला हवं, कारण त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. तो म्हणतो आम्ही हेच त्यांना सांगतोय, पण ते ऐकत नाहीये. अर्थात निर्णय त्यांचा आहे. आज मी अमोल पालेकरांशी बोललो. अमोल पालेकर म्हणाले की त्यांना सहानुभूती आहे आंदोलनाविषयी, पण अमोल पालेकर पण आता 80च्या वर गेलेले आहेत. त्यांना काय मी हे सांगू शकत नाही ना तुम्ही दिल्लीला या.
बरोबर. पण अमोल पालेकरांसारखा मोठा माणूस, दिग्दर्शक, कलाकार जर सांगतोय मला ह्या आंदोलनाशी आपुलकी आहे, ते तर भारत जोडो यात्रेत पण गेले होते. हो. भारत जोडो यात्रेत मी पण गेलो होतो. राहुल गांधीला मी पाहिलंय. तेव्हापासून मला राहुल गांधींविषयी एक आपुलकी वाटते की हा माणूस खरा आहे. मग या खऱ्या माणसाने जे खरं आंदोलन आहे तिकडे यायला नको का? मी काय राहुल गांधींचा विरोधक नाही, मी विरोधी पक्ष किंवा काँग्रेसचा विरोधक नाही, मी भाजपचा विरोधक आहे. पण मी असा विरोधक आहे, असा डॉक्टर आहे जो यांना सुद्धा कडू औषध देऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीचं एक आंदोलन चिरडलं जाणं हे काही लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं लोकशाहीचा अपमान आहे. आंदोलनाला प्रतिसाद द्यायलाच हवा ताबडतोब जाऊन, जो मनमोहन सिंगने दिला होता. मोदी देत नाही. यामध्ये नाचक्की कोणाची आहे? वांगचूक किंवा अभिजित दिपकेची नाही. अभिजित दिपके आपली नोकरी आणि आपलं सगळं शिक्षण सोडून आला इथे अमेरिकेतून. सोनम वांगचूक लडाखमध्ये त्यांचं बरं चाललंय की 2 मोठ्या संस्था ते चालवत आहेत. त्यांची हिमालयन जी इन्स्टिट्यूट आहे ती मोठं काम करते. त्याला असंख्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना सुद्धा काय गरज नव्हती इथे धडपडत यायची आणि या तरुणांबरोबर बसायची. जे आयसाचे विद्यार्थी तिथे बसलेले आहेत ते सुद्धा PhD वगैरे करतायत JNU मध्ये. किरकोळ लोक नाही आहेत हे बसतायत ना, हे आपला जीव पणाला लावतायत ना. मग नागरिक म्हणून आपलं कर्तव्य नाही का त्यांना पाठिंबा देणं? माझं तर लोकांना आव्हान आहे की तुम्ही उठा, कसाही पाठिंबा द्या. मी काय सगळे तिकडे यावेत अशी अपेक्षा करत नाही. सोशल मीडियावर द्या, बोला, लिहा. 5 माणसांची रोज बोला आणि सांगा की ह्या प्रश्नासाठी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली. 21 विद्यार्थी मरतात या देशात. मला कळत नाही प्रशांत, ज्या देशामध्ये 15-16 वर्षाच्या तरुणांना आत्महत्या कराव्याच्या वाटतात तो देश पुढे कसा जाईल? त्या देशाची महासत्ता कशी होईल? हे मोदींना कळत नसेल, पण आपल्याला कळतं ना. आपल्यातली माणुसकी जिवंत आहे. म्हणून मला लोकांना हे आव्हान आहे की अतुल कुलकर्णींनी सुद्धा काल मोठा फोटो सोनम वांगचूक यांचा टाकून एक नमस्कार दिलेला आहे. त्यालाही या आंदोलनाबद्दल आपुलकी वाटते, सहानुभूती वाटते असा अर्थ मी त्यातून काढतो. अतुल कुलकर्णी नेहमीच या बाबतीत अगदी सजग राहिलेला आहे. इतर कलाकारांनी बोललं पाहिजे, लेखकांनी बोललं पाहिजे. किती दिवस आपण आपल्या कोशात बसणार? मला सांग ना, आपल्याला जर हा देश वाचावा असं वाटत असेल, या देशातल्या तरुणांना चांगली परीक्षा पद्धती मिळाली पाहिजे असं वाटत असेल, या देशातल्या तरुणांना जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्यासाठीच आहे ना ती नीटची एक्झाम. मग त्याच्यामध्ये जर घोळ होतील तर काय बर्बाद होणार. 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. माझं डोकं बिरबिरतं. या पलीकडे एक गोष्ट आहे जे राहुल गांधींच्या कोटाच्या सभेमध्ये सुद्धा दिसून आलं की हजारो पालकांनी आपले विद्यार्थी, आपली मुलं यामध्ये बसावीत नीटला किंवा परीक्षेला, इतर CBSE अमुक कर्ज काढलेली आहे. गरीबाला परवडत नाही रे. यांच्या फिया काय आहेत? कोटामधल्या क्लासेसच्या फिया काय आहेत? 2-2, 4-4 लाख. हा, तर त्यासाठी कर्ज काढलेली आहेत. जर एक परीक्षा पुढे गेली किंवा नाही नीट झाली तर या लोकांचे पैसे बुडतात ना. काहीतरी मोदींची माणुसकी मेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ताधाऱ्यांची माणुसकी मरते ना, तेव्हा तो सत्ताधारी खड्ड्यात जातो. हे माझ्याकडे लिहून घे. किती वर्ष तुम्ही राज्य करता याला काही अर्थ नाही. यापुढे मोदी आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व खड्ड्यात जाणार आहेत. म्हणजे या सगळ्या आंदोलनाचं महत्व हे पण आहे की सरकार विरोधातला जो आवाज आहे तो अजूनही जिवंत आहे. म्हणजे ज्यावेळी आपले राजकीय पक्ष सुद्धा हा आवाज उठवताना दिसत नाहीयेत, त्यावेळी जनतेच्या मनामध्ये कुठंतरी ही धग टिकून आहे, हे या आंदोलनातलं दिसलं पाहिजे. तर पुढच्या काही दिवसात आता एक अधिवेशन सुरू होत आहे संसदेचं आणि ते फार निर्णायक ठरू शकतं. 2029च्या दृष्टीनं डिलिमिटेशन विधेयक पुन्हा आणलं जाऊ शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढच्या काही दिवसामध्ये काही मोठ्या घडामोडी तुम्हाला दिसत आहेत का? उलटापालट पुन्हा एकदा हा प्रयत्न होऊ शकतो हे विधेयक संसदेत आणण्याचा? 100%. एक लक्षात घे, दिल्लीमध्ये घडामोडी सुरू होत आहेत ते 20 तारखेपासून. 20 मार्चला हा 20 जुलैला हा मोर्चा तरुणांचा जाणार आहे. या मोर्चाला देशभरातून तरुण येत आहेत. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार देशभरातून कॉल येत आहेत. मिस कॉल त्यांनी दिला होता, हे मिस कॉल करा, तुम्ही येत आहे, तुमचं पार्टिसिपेशन सांगा वगैरे. खूप मिस कॉल येत आहेत, हजारो मिस कॉल येत आहेत. मुलं तिथे येतील, मुलांबरोबर जे सजग नागरिक आहेत ते सुद्धा येतील माझ्यासारखे. मुद्दा असा आहे, त्या 20 जुलैपासून हे सगळं सुरू होईल.
21 जुलैला मी काय होईल ते सांगतो. विरोधी पक्ष, राहुल गांधी, महुआ मोइत्रा किंवा त्यांचे सगळे सहकारी, हा जो विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा आहे तो संसदेत मांडतील. संसद गाजणार त्यावर. माझी अशी अपेक्षा आहे की तिथे चर्चा व्हायला पाहिजे. राम मंदिरातला सगळा घोटाळा तो येईल. पहिल्यांदा हा मुद्दा, मग राम मंदिरात चोऱ्या केल्या या संघ परिवारातल्या लोकांनी, विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी, त्यावर आपण बोललोच नाही. ही सगळी लबाड लोकांची टोळी आहे, ही देशाचं वाटोळं करते. मी तुला सांगतो, रामभक्त कोण नाहीये. रामभक्त तुझी आई असेल, माझी आई असेल, माझे वडील तर देवबोळे होते. मी कालच कोणाला तरी सांगितलं, माझ्या घरामध्ये देवांच्या 33 तसबिरी होत्या आणि छोटे छोटे आपले पितळेचे देव होतात ना, असे असंख्य देव. लहानपणी आम्हाला सर्व देवांची पूजा करायला सांगायचे घरचे लोक. कदाचित त्याला कंटाळून रोज या देवांना आंघोळी घालून त्यांना पुसावं लागायचं. त्याला कंटाळूनच मी नास्तिक झालो असेल, मला माहित नाही. गमतीचे बाब आहे. पण माझं म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांना बघितलंय, जे देवभक्त होते, जे काय ते देवाचा प्रसाद मिळतो ते डोक्याला लावायचे, पण त्यांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही रे. आम्हाला हे शिकवलं नाही की मुसलमानांना मारा किंवा जे हिंदू नाहीत त्यांना मारा. खरा हिंदू ना माझ्या आई वडिलांसारखा असतो, तुझ्या आई वडिलांसारखा असतो, जो सशुद्ध असतो, ज्याची देवावर श्रद्धा असते. पण जो माणूस असतो, आणि डॉक्टर लोहिया म्हणायचे की या देशातली खरी लढाई ना हिंदू विरुद्ध मुसलमानी नाहीये, ती करायचा प्रयत्न आहे भाजपचा. पण खरी लढाई या देशातले धर्मांध हिंदू म्हणजे संघ परिवार वगैरे विरुद्ध उदारमतवादी हिंदू अशी आहे. त्या लढाईमध्ये मुसलमानांना गोवलं जातं, पण खरी लढाई दोन हिंदूंमध्येच आहे. तेव्हा तुम्ही धर्मांध हिंदू होणार की उदारमतवादी हिंदू होणार, हा खरा प्रश्न आहे. आणि हिंदू धर्म, बहुसंख्य हिंदू या देशातले हे अजूनही सहिष्णू आहेत, म्हणून हा देश टिकलेला आहे. आपल्या देशाचा पाकिस्तान न होण्याचं कारण ते आहे की बहुसंख्य हिंदू सहिष्णू आहेत. काही बोलू देत, म्हणजे बाकीचे लोक काही म्हणून देत. हिंदूंच्याही चुका अनेक आहेत. हिंदू धर्मातल्या जाती हे एक ही मोठी भानगड आहे, अत्याचारी भानगड आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा त्याला विरोध करायलाच पाहिजे. पण हिंदू धर्मात एवढे समाज सुधारक सुद्धा झाले ना. महात्मा फुले कुठे झाले? महात्मा फुले हिंदू धर्मातच झाले. त्यांनी बाहेर पडून स्वतःचा सत्यशोधक धर्म काढला. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला हे अजून लोकांनी लक्षात घेतलेलं नाहीये. हे या सगळ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना धर्म सोडून बौद्ध धर्मात प्रवेश करावा लागला, कारण बौद्धाचं तत्व माणुसकीचं आहे, शांततेचं आहे, सौहार्दाचं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मुद्दा असा आहे की हिंदू धर्म किंवा हिंदू जे लोक स्वतःला म्हणतात, हिंदू धर्म मानणारे लोक, हे काय वाईट नाही आहेत, हे काय खलनायक नाही आहेत. कोण खलनायक आहेत? हिंदुत्ववादी. आणि ते खलनायक आहेत, चोर आहेत, लुटारू आहेत, हे अयोध्येत सिद्ध झालं ना. चंपतराय आणि अनिल मिश्रा हे दोघंही विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत. त्यांना मोदींनी नेमलं होतं. मोदींचा माणूस म्हणजे पीएमओचा माणूस तिथे होता ट्रस्टवर, सीएमओचा माणूस होता, आदित्यनाथचा माणूस होता. चोरी होताना उघड्या डोळ्यांनी ह्या लोकांनी पाहिली. पण एक लक्षात घे, संघ परिवारातलाच एक माणूस महिपाल सिंग हा माणूस तिथे अकाउंटंट होता. बरोबर आहे, ऑडिटर पण नव्हता, अकाउंटंट होता. चोरी होते त्याला दिसलं, त्याच्यातला जो प्रामाणिक माणूस आहे तो जागा झाला. तो चंपतरायकडे गेला, त्याने सांगितलं ही चोरी होते. चंपतरायने त्याचा अपमान केला, त्याला धुडकावून लावला, म्हणून तो चिडला, पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी FIR केला. बोलणारे लोक पण आहेत म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये काही आहेत ना. जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्यातले पण लोक आहेत जे बोलत आहेत. माझं म्हणणं आहे, सर्व हिंदुत्ववादी जे आहे, हिंदुत्ववाद जर तुम्ही मानत असाल, मी हिंदुत्ववादाच्या विरोधी आहे, मी कोणत्याही धर्मवादाच्या विरोधी आहे. पण हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू नाही, हे लक्षात घ्या. हिंदू धर्म वेगळा, हिंदुत्ववाद हे राजकारण आहे, जे सावरकरांना करायचं होतं आणि जे बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्नांच्याच मार्गावर चालत होतं. त्यांनी धर्माचं राजकारण मुस्लिम धर्माचं केलं. ते स्वतः मात्र अजिबात मुस्लिम धर्म मानणारे नव्हते, हे लक्षात घ्या. वैयक्तिक आयुष्यामध्ये जिन्ना जे जगत होते ते धर्मविरोधी होतं, मुस्लिम धर्माचे सुद्धा विरोधी होतं. त्यांची बायको सुद्धा पारशी होती. पण इथेही असंच आहे. सावरकर जिन्नांच्या मार्गाने जाऊ मागत होते, ते मुस्लिम धर्माच्या मार्गाने, हिंदू धर्माच्या मार्गाने. या देशाने गांधी, नेहरूंच्या, आंबेडकरांच्या देशाने त्यांचा पराभव केला.
आता असं आहे, त्या पराभवाचं उट्ट काढण्याचा प्रयत्न संघ परिवार करतोय हे लक्षात घ्या. त्यासाठी राम मंदिर लुटतोय, त्यासाठी लोकांवर हल्ले करतोय, त्यासाठी लिंचिंग करतोय. आपण त्याला विरोध करणार नाही का? मी तुला सांगतो, हा देश वाचवायचा असेल तर शेवटी आपल्याला कधीतरी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आणि मी आता या परिस्थितीत आहे. मी तर दिल्लीमध्ये जातोय ते ठीक आहे, दिल्लीमधून जाऊन सोनम वांगचुक यांचा संदेश मी जगापर्यंत पोहोचवणार आहे, त्यांच्या मोर्चात पण सहभागी होणार आहे. पण उद्या जर मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने मला तुरुंगात जरी टाकलं तरी देश वाचवण्यासाठी ही स्वातंत्र्याची लढाई करायला मी तयार आहे. आणि मला लोकांना सांगायचं आहे की तुम्ही या स्वातंत्र्याच्या लढाईत सामील व्हा. मोदी सरकार हे हिटलरवादी सरकार आहे, हे फॅसिस्ट सरकार आहे, हे भारताचा हिंदू पाकिस्तान बनवत आहे, त्यांना विरोध करा. म्हणजे लोकशाहीच्या नावानं आणि लोकशाहीचे गोडवेगात प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला जी आहे ती हुकुमशाहीच आहे आणि ती आपल्याला अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसते. राम मंदिरातल्या चोरीचं प्रकरण असो की या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, ज्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या 17 दिवसांच्या उपोषणाला हे सरकार अजूनही कुठल्याही पद्धतीनं त्याची दखल घेताना दिसत नाहीये. या सगळ्याबद्दल आपण आवाज उठवत राहिलं पाहिजे. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. 20 तारीख आता जवळ आहेच. या अधिवेशनामध्ये बरंच काही घडेल असं दिसतंय, जे देशाचं सगळं राजकारण बदलू शकतं. अशा बऱ्याच विधेयकांची चर्चा या अधिवेशनामध्ये होते. त्यानिमित्तानं आपण पुन्हा चर्चा करू. शक्य त्या पद्धतीने आपण या सगळ्या लढाईमध्ये सामील असलंच पाहिजे. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? तुमच्या काही सूचना, कमेंट्स असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.